नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. टेट 2025 चा फॉर्म 14 मे पर्यंत भरायचा आहे, परंतु अडचणी आणि संकट इतके येत आहेत की ते जाण्याचं नावच घेत नाही आहे. तर फॉर्म भरण्यात प्रचंड अडचणी येत आहेत आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण अडचण म्हणजे एनसीएल नॉन क्रिमिलियर बाबत काही अडचणी येतात मुलांना. पहिले तर ते कोणत्या वर्षाचं असावं लागतं, कोणाच्या नावाने असावे, नसेल तर काय होईल, नंतर अपडेट करता येईल का, असे असंख्य प्रश्न तुमच्या मनात असतील. तर तुमच्या सर्वांसाठी आजचा हा व्हिडिओ फार फायदेशीर असणार आहे. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र कोणाला लागते. बघा, आपल्याकडे आरक्षण असल्यामुळे आपण आरक्षणाची कॅटेगरी वाईज केलेलं आहे. तर याच्यामध्ये जे एससी एसटी उमेदवार असतात तर यांना आरक्षण आर्थिक आधारावर देण्यातच नाही आलेले, यांना आरक्षण सामाजिक आधारावर देण्यात आलेले, म्हणून यांना एनसीएल नावाचं कागदपत्र हे लागतच नाही. यांना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी फक्त जात प्रमाणपत्र एवढंच लागतं. आपल्याकडे ओबीसी कॅटेगरी आहे. ओबीसी कॅटेगरी ज्यावेळी आली मंडल कमिशन नुसार, त्याच्यानंतर इंदिरा साहाने कोर्टात केस असं सांगितलं की सरसकट नाही देता येणार ओबीसींना, ओबीसींसाठी काहीतरी उत्पन्नाची मर्यादा तुम्ही ठेवा. तर तेव्हा ती 8 लाख वगैरे मर्यादा ठेवण्यात आली आणि त्याच्यासाठी आपल्याला ओबीसी आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं. याला क्रिमिलियर म्हणतात बरं का, खूप सारे लोक याला क्रिमिनल म्हणतात. लोकांना असं वाटतं ते पोलीसचं व्हेरिफिकेशन सारखं असतं बा. तर मग तुम्हालाच का बरं व्हेरिफिकेशन दिलेलं आहे, तर बाकीच्यांना का नाही. तर हे नॉन क्रिमिलियर म्हणतात याला. तर हे ओबीसीला लागतं. महाराष्ट्रात कसं झालेलं आहे, ओबीसीची थोडीशी आणखी उपवर्गीकरण झालेलं आहे. जसं की एनटी, मग एनटी बी, सी आणि डी, त्याच्यानंतर VJA, SBC. आता हे सगळे जे आहेत ना, तुम्ही जर सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट काढलं तर हे सगळे सेंट्रलमध्ये ओबीसी मध्ये येतात. महाराष्ट्रात मात्र हे थोडे वेगळे येतात. म्हणजे ओबीसी इथं वेगळे काहीतरी 19% आरक्षण असेल, त्याच्यानंतर BCD, NTचं, VJचं, SBCचं. तर या सगळ्यांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र हे लागतं, ऍप्लिकेबल आहे. पुन्हा एक नवीन कॅटेगरी आलेली आहे SEBC, सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासेस. मराठा समाजासाठी जे 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे, तर त्यांना देखील नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे सांगितलेलं आहे. म्हणजे या सगळ्या कॅटेगरीजला लागतं. त्याच्यासोबत ओपन मध्ये फॉर्म भरणार असेल ना, त्याला जात प्रमाणपत्र लागतं ना त्याला नॉन क्रिमिलियर लागतं. तसेच कोणी EWS मधून भरत असेल त्याला नॉन क्रिमिलियर लागत नाही, त्याचं EWS सर्टिफिकेटच त्याचं उत्पन्नाचं प्रमाण असतं. तर हे जे 4 आहेत म्हणजे SC, ST, ओपन, EWS यांना नॉन क्रिमिलियर लागतच नाही. OBC, NT, VJ, SBC, SCBC यांना मात्र नॉन क्रिमिलियर लागतं आणि इथंच या मुलांची अडचण होते. यांना कधीच काही प्रॉब्लेम येत नाही फॉर्म भरताना जास्त, पण यांना दरवेळी प्रत्येक फॉर्म भरताना काही ना काही अडचणी येतच राहतात. एनसीएल प्रमाणपत्र कधीचे पाहिजे, कोणत्या वर्षाचे पाहिजे. नियम असा सांगतो की ज्यावेळी आपण फॉर्म भरतो त्यावेळी वैध असणारं प्रमाणपत्र आपल्याला अपलोड करावं लागतं, किंवा अंतिम दिनांकास वैध असणारे प्रमाणपत्र सादर करणे. इथं अंतिम दिनांक आता कोणता आहे बघा, पहिले होता 10 मे, तो झाला 14 मे. आता भविष्यात जर हा वाढला बिडला तर त्याला आपण अंतिम दिनांक समजायचं. या अंतिम दिनांकांपर्यंत जर तुमच्याकडे एनसीएल येत असेल तर तुम्ही यस जे आहेत तर ते करू शकतात यापर्यंत. म्हणजेच तुमचं काय लागेल, 2025-2026 या आर्थिक वर्षासाठी वैध असलेलं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागेल. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट खूप वेळा हे 1 वर्षाचं असतं, हे 1 वर्षाचं असतं. हे 1 वर्षाचं याच्यासाठी असतं की तुम्ही 1 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला दिलेला असतो, हे 1 वर्षाचं असतं. त्याच्यानंतर हे असतं 3 वर्षाचं पण असतं, ज्याला आपण 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला देतो. आता बघा, जर एखाद्याने सर्टिफिकेट हे मागच्या वर्षी काढलं असेल, त्याने काढलं असेल 2024 आणि 25, मग इथून याचे 3 वर्ष गणले जातील. म्हणजे काय की 25-26, 26-27, म्हणजे ऑटोमॅटिकली याचं जे आहे तर ते वैध असणार आहे. आलं लक्षात तुम्हाला. म्हणून ज्यांची व्हॅलिडिटी ही 26-27 असं काही असेल तर ते वैध आहेत, त्यांना काहीच प्रॉब्लेम येणार नाही. परंतु ज्यांचं मागच्याच वेळी एक्सपायर झालेलं आहे, म्हणजे ज्यांचं डेट होती 31 मार्च 2025 अशी डेट असते तिथं, जर तिथं ती डेट असेल तर लक्षात घ्या तुम्हाला इथं मात्र नवीन सर्टिफिकेट जे आहे तर ते काढावं लागणार आहे. याची तुम्ही विशेष खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे. पुढचा एनसीएल नसेल तर काय होतं बघा, इंदिरा साहिनी केसमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं होतं कोर्टाकडून की जर ओबीसी आरक्षण पाहिजे असेल तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागेल. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नसेल तर ते ओबीसी आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही. जर कॅटेगरीला ओबीसी आरक्षण पाहिजे असेल तर एनसीएल हे लागतंच, आणि एनसीएल जर नसेल
तर तुम्ही ओपन मधून गणले जातात किंवा जनरल मधून तुम्हाला फॉर्म जो आहे तो तुमचा भरावा लागतो. तुमचा फॉर्म तुम्हाला जनरल मधून भरावा लागतं. इव्हन देखील तुमचे जात समूह, तुमचा जात प्रवर्ग ओबीसी मध्ये येत असला तरीही. आलं लक्षात तुम्हाला. तर एनसीएल नसेल तर हा एक महत्वाचा प्रॉब्लेम होतो. आणखी एनसीएल नसेल तर भविष्यात काय प्रॉब्लेम येईल शिक्षक भरतीच्या माध्यमातून एक महत्वाचा प्रॉब्लेम येतो. तो म्हणजे आपण जेव्हा पवित्र पोर्टलवर, लक्षात घ्या पवित्र पोर्टल काय असतं, जेव्हा आपण टॅट ही परीक्षा देतो त्याच्यानंतर पवित्र पोर्टलवर आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर जिथं काही संस्था असतात त्या संस्थेमध्ये आपल्याला अर्ज जो आहे तर तो भरता येतो. या पवित्र पोर्टलमध्ये लक्षात घ्या जेव्हा आपण अर्ज भरतो तर त्यावेळी मात्र आपल्याला एनसीएल लावता येत नाही, किंवा एनसीएल जर लावायचं असेल तर ते 14 मे 2025 च्या आधीच पाहिजे, किंवा जी काही टेटची अंतिम दिनांक असेल तो पाहिजे. आता 14 आहे, मे बी भविष्यात वाढलं कमी झालं तर तो त्यांचा आहे. जे काही डेट असेल त्यांचं म्हणणं आहे काय असतं, पवित्र पोर्टलवर पुन्हा जेव्हा रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागतं त्यावेळी मात्र टेटचा फॉर्म भरण्याचा जो अंतिम दिनांक असेल या अंतिम दिनांकापर्यंत वैध असलेलंच एनसीएल वगैरे लागतं. एखाद्याने काय ठरवलं की आता मी नो करून देतो आणि जेव्हा मी पवित्र पोर्टलला फॉर्म भरेल तेव्हा माझ्याकडे नॉन क्रिमिनल रूल लागेल तेव्हा मी येस करून देतो, तसं चालणार आहे का? तसं अजिबात चालणार नाही. समजा एखाद्याने आता फॉर्म भरताना येस केलं आणि 14 मेच्या आधी त्याने सर्टिफिकेट काढून घेतलं, चालेल का? हो चालेल, त्याचा चालेल, त्याचा इश्यू येणारच नाही. म्हणजे तुम्ही 13 ला फॉर्म भरला आणि 14 ला तुम्ही येस केलं, म्हणजे 14 ला तुमचं सर्टिफिकेट आलं आणि सर्टिफिकेटवर डेट असते 14, चालेल का? चालेल, त्याला प्रॉब्लेम येणार नाही. पण आता तुम्ही नो केलं आणि येस केलं तर तो प्रॉब्लेम आहे, पुढे येस करता येत नाही. किंवा आता येस केलं आणि तुमचं निघालं 16 मेला 15 मेला तर हे चालणार नाही, तिथं डेट असते ते चालणार नाही. लक्षात आलं तुम्हाला? ते अजिबातच जे आहे तर ते चालणार नाही तुम्हाला. तर याची तुम्ही विशेष खबरदारी जी आहे तर ती घ्यायची आहे. कोणाच्या नावाने असं बघा, प्रत्येकाच्या वडिलांच्या नावाने तुम्हाला काढावा लागतो, वडील यांच्या नावाने काढावा लागतो. आता ज्या महिला असतील त्या महिलांना देखील वडिलांच्या नावाने जे आहे तर तो एनसीएल काढावा लागतो, कारण की जात ही जन्मताच असते. माणूस धर्म बदलू शकतो पण त्याची जात ही बदलू शकत नाही. तर म्हणूनच जे जात वंश परंपरागत येते तर त्याच्याच आधारावर याच सिद्धांतानुसार आपल्याला काय करावं लागतं, तेच कास्ट सर्टिफिकेट, वडिलांच्या नावाचं कास्ट सर्टिफिकेट आणि वडिलांकडून आपल्याला एनसीएल जे आहे तर ते करावं लागतं. पुढे काय अडचण येतील, सगळ्यात महत्वाची अडचण येते एक 50% 60%चा क्रायटेरिया. आता समजा तुम्ही टेट ही परीक्षा कशामधनं देत आहात, ओपन मधून, तरी तुमची कॅटेगरी ओबीसी आहे म्हणून एनसीएल नसल्यामुळे. आता तुम्ही टीईटी पास आहात किंवा सीटीईटी पास आहात, समजा याला तुम्हाला 56%, 57%, 55% पास आहेत, म्हणजे ओबीसीच्या कॅटेगरीनुसार तुम्ही पास आहात आज, टीईटी सीटीईटी पास आहात. पण ओपनला कितीचा कट ऑफ लागतो? 60चा लागतो, 60%चा लागतो ओपनला. मग आता कोर्टाने नुकताच एक निर्णय दिलेला आहे, त्याच्यानुसार जर एखादा उमेदवार, लक्षात घ्या, ओपन कॅटेगरी मधून जर लाभ घ्यायचा असेल त्याला तर टीईटीचे मार्क पण त्याला 60% लागतील. म्हणजे आता तुम्हाला काय वाटतं की मी भरून देईल, नो म्हणून देतो, जाऊ दे मी ओपन मधूनच फॉर्म भरून टाकेल, ओपन मधूनच मी पवित्र पोर्टल पण करून टाकेल. ओपन मधून करणार पण ओपन मधून टीईटी सीटीईटीचे 60% पाहिजे तुम्हाला तर तो तुमचा आहे, नाही तो तुमचा तो परत जो आहे तर तो एक लॉस होऊ शकतो. आलं का तुम्हाला लक्षात? मग तुम्हाला 9वी 10वी 11वी 12वी याच्यातच करावं लागेल. जे टीईटी 1चा पेपर, टीईटी 2चा पेपर जो असतो, पेपर 1 पेपर 2, तिथं जर 60% पेक्षा कमी असतील आणि आता तुम्ही पास आहात कॅटेगरीनुसार, पण इथं तुम्ही ओपन मध्ये करतात ना, मग त्यावेळी तुम्हाला 60%च पाहिजे, तर तो एक मेजर जो आहे तर तो इश्यू येतो. आणि पवित्र पोर्टलवर नंतर जे आहे तर ते अपडेट करता येणार नाही. ती गोष्ट का नाही अपडेट करता येणार? कारण की जर तुम्ही 14 मेच्या आत जर नाही हे काढलं तर तुम्हाला जो आहे तर तो प्रॉब्लेम येऊ शकतो. तर बेस्ट वे आहे की 14 मेच्या आत काढण्याचा प्रयत्न करा. 14 मेच्या आत जर निघतच नसेल तर तुम्हाला ओपन मधूनच फॉर्म भरावा लागेल. आणि जर तुम्ही कॅटेगरी मधून जर टीईटी सीटीईटी पास असाल तर तो तुमचा खूप मोठा लॉस जो आहे तर तो इथं मित्रांनो होऊ शकतो. आलं लक्षात तुम्हाला? तर या सगळ्या गोष्टी या प्रामुख्याने तुम्हाला लक्षात ठेवायच्या होतात. आणखी काही डाऊट असेल एनसीएल संदर्भात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की काही कमेंट करा, त्या मी कमेंट पर्सनली रीड करत असतो. तुम्हाला नक्की जेवढी काही मला माहिती होईल, जेवढी योग्य माहिती राहील, बरोबर माहिती राहील तर ती मी नक्की त्याचं उत्तर देईल. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे YouTube चॅनल तुम्ही जरूर सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.